सेतूप्रमाणे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भूप्रमाण केंद्र सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. भूमी अभिलेखेचं हेलपाटे वाजणार. संगणकीकृत मिळवत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा, मोजणी अशा कामासाठी आता भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही. सेतू सुविधा केंद्रांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भूप्रमाण केंद्रामधून मिळणार आहे. संभाजीनगर शहर आणि कन्नड या दोन ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूप्रमाण केंद्राचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलंय. सेतू सुविधा केंद्रांपेक्षाही अत्याधुनिक सुविधा आता भूमी अभिलेख विभागाच्या भूप्रमाण केंद्रामधून मिळणार आहे. त्यामुळे संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, जमिनींचे रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा अशा कागदपत्रांसाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाहीये. राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहर आणि कन्नड या दोन ठिकाणी अशी अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आली असून शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सदर केंद्राचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांच्या हस्ते शहरातील केंद्राचे रिबीन कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक निलेश उंडे, नगर भूमिपान अधिकारी समीर दाणेकर यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. आतापर्यंत भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. अनेकदा कार्यालयांमध्ये नागरिकांना कटू अनुभव येत होता. मूळ कामाला विलंब होणं आदी गैरसोय टाळण्यासाठी तसंच नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागानं जिल्हा मुख्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्रांसारखं अत्याधुनिक सुविधा केंद्र उभारलं आहे. या केंद्रांना भूप्रमाण केंद्र असं नाव देण्यात आलंय. सुविधा केंद्र एसी रूम मध्ये त्रयस्थ संस्थेकडून चालवलं जाणार आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रशिक्षित असणार आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना व्यावसायिक सेवा पुरवण्यात येणार आहेत. या केंद्राबाबत भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उपाधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख कन्नड या दोन कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्राचे आज उद्घाटन झालेले आहे. भूप्रणाम केंद्र ही अतिशय चांगली संकल्पना राज्य शासनाने राबवलेली आहे. याच्यामध्ये नागरिकांना भूमी अभिलेख विभागाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. नागरिकांना यापूर्वी विविध प्रकारच्या नकला घेण्यासाठी कार्यालयामध्ये किंवा अन्य ठिकाणी अन्य केंद्रांवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्या उपलब्ध करून घ्याव्या लागत होत्या. परंतु या भूमी अभिलेख विभागाच्या सर्व सेवा एका छताखाली कशा नागरिकांना उपलब्ध होतील आणि त्यांचा वेळ आणि त्यांचा पैसा कसा वाचेल या दृष्टीने ह्या भूप्रणाम केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून महत्त्वाची जी कामे केली जातात त्याच्यामध्ये आहे मोजणी, जमिनीची मोजणी, त्याचबरोबर मिळकत पत्रिकेची फेरफार. जमीन मोजणीची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये व्हर्जन 2 नावाची आज्ञावली वापरण्यात येत आहे. त्या आज्ञावलीमध्ये मोजणीकरिता लागणारा जो अर्ज आहे तो नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनं करणं अनिवार्य आहे, अभिप्रेत आहे. आणि त्याकरिता नागरिकांना इतर कुणाचीही मदत न घेता या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून त्यांचा मोजणीचा अर्ज केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांना भरून मिळणार आहे. त्यांचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळही वाचणार आहे आणि त्यांना येणारा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये देखील त्यांची बचत होणार आहे. त्याचबरोबर मिळकतींचे फेरफार करण्याचंही महत्त्वाचं काम भूमी अभिलेख विभागामार्फत करण्यात येतं. त्याबाबतचे ऑनलाईन स्वरूपातील अर्ज जे आहेत ते देखील ह्या भूप्रणाम केंद्राच्या मार्फत नागरिकांना भरून दिले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागाच्या विविध प्रकारच्या ज्या नकला आहेत, अभिलेख जे आहेत, ज्याच्यामध्ये जुने अभिलेख आहेत, त्याचबरोबर नकाशे आहेत, त्याचबरोबर नवीन तयार झालेल्या मिळकत पत्रिका आहेत आणि नगरभूमापनाचे जुने अभिलेख, हे सर्व प्रकारचे अभिलेख जे आहेत ते नागरिकांना या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून विहित शुल्क जे आहे ते भरून मिळणार आहेत. याकरिता राज्य शासनाने 28 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयाद्वारे कोणकोणत्या अभिलेखाला किती
शुल्क भरावे लागेल याबद्दलची सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही बाबतीमध्ये आर्थिक फसवणूक होणार नाही याबाबतची दक्षता या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या माध्यमातून लोकांना जी सुविधा मिळणार आहे त्या सुविधेच्या बाबतीमध्ये लोकांची कामे जी आहेत ती लवकर झाल्यामुळे निश्चितच त्यांचा वेळ वाचणार आहे. आणि या भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभाग हा नागरिकांच्यापर्यंत आणखीन जलद गतीने पोहोचेल अशी आमची भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची धारणा आहे. त्याचबरोबर लोकांना निश्चितच या भूप्रणाम केंद्राचा भूमी अभिलेख विभागांच्या सेवा मिळवण्यासाठी फायदा होईल याबद्दल मी निश्चिंत आहे. प्रथमतः हा भूप्रणाम केंद्र उभा करताना जिल्हा स्तरावरच्या उपाधीक्षक कार्यालयाची निवड करण्यात आली, जेणेकरून तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची कामाची आवक असते. त्यामुळे तिथं लोकांना सेवा तत्परतेने मिळावी, त्यांचा वेळ वाचावा ही पहिली त्याच्या पाठीमागची धारणा होती. त्याप्रमाणे आम्ही उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर कार्यालयामध्ये ते स्थापन केलं. त्याचबरोबर आम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्नड कार्यालयाकरता निधी प्राप्त झाला, त्यामधून देखील आम्ही कन्नड कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्र स्थापन केलेलं आहे. आणि निश्चितच अशा स्वरूपाची भूप्रणाम केंद्र वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांच्याकडून निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व तालुका कार्यालयामध्ये ते स्थापित होतील. अजिबात नाही, हे जे केंद्र आहे हे निश्चितच नागरिकांसाठी अतिशय सुटसुटीत अशा जागेमध्ये आहे. कारण की उपाधीक्षकाचं जे कार्यालय आहे नेमकं त्या कार्यालयाच्या समोरच ते आपण स्थापित केलेलं आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.